नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि सुखाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी वटपौर्णिमेची तयारी करायची. मला तर साडी वगैरे छान घातली आहे मी आणि मला आता साधा सिंपल असा मेकअप करायचा आहे. कारण वटपौर्णिमेला आपण काही जास्त असा मेकअप करत नाही. लग्न समारंभावेळी आपण फाउंडेशन वगैरे हे सर्व मेकअप करतो, परंतु आता आज साधा सिंपल मेकअप करायचा. तर त्यासाठी मी फक्त CC क्रीमचाच वापर करणार आहे. तर दरवेळेस मी साधा मेकअप असं बाहेर कुठं जायचं म्हटलं ना, किंवा आज वटपौर्णिमा आहे किंवा संक्रांत वगैरे, तर अशा सणांना मी असा साधा सिंपलच मेकअप करते. तर आज या CC क्रीमचा वापर आपण करून मेकअप करणार आहे. तर चला मी माझा मेकअप तुम्हाला दाखवते. तर सर्वात प्रथम आपला चेहरा फेस वॉशनी एकदम छान असा धुवून घ्यायचा. तर इथे मी माझा चेहरा क्लीन करून घेतला आहे आणि सर्वात आधी मॉइश्चरायझर लावणार आहे. तर इथे मी पहिल्यांदा थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेते. तर छान असं मॉइश्चरायझर चांगलं ते आपल्या चेहऱ्याला मुरलं पाहिजे असं लावून घ्यायचं. त्यानंतर मग सनस्क्रीन घ्यायची, कारण आपण उन्हात जाणार आहोत. तर सनस्क्रीन ही लावायचीच. त्यानंतर मग पूर्ण चेहऱ्याला छान अशी सनस्क्रीन लावून घेते. तर जेव्हा केव्हा आपण मेकअप करतो ना, तर त्याआधी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ही वापरायचीच. कारण एकदम छान स्मूथ असा आपला चेहरा होतो आणि त्यावर मग मेकअप एकदम छान बसतो. तर आता आपण CC क्रीम वापरणार आहे. तर ही मिस क्लिअरची CC क्रीम आहे. तर हे 2-3 वर्ष झालं मी हीच वापरते. तर एकदम छान अशी ही CC क्रीम आहे आणि एकदम छान असा CC क्रीमचा मेकअप दिसतो. तर मी तुम्हाला दाखवते. एकदम थोड्या प्रमाणात ही CC क्रीम घ्यायची. तर इथे मी थोडीच घेतली आणि पूर्ण आपल्या चेहऱ्याला लावायची. तर जास्त प्रमाणात पण नाही लावायची, नाहीतर मग चेहरा पूर्ण आपला वाईट वाईट दिसतो. तर आपल्या गळ्याला पण लावायची थोडीशी, म्हणजे चेहरा आणि मान सेम दिसन. नाही तर मग चेहरा गोरा दिसन आणि मान आपली काळी दिसन, तर ते व्यवस्थित नाही दिसत. आता हे छान या ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करायचं, किंवा मग आपल्या हाताने ब्लेंड केलं ना तरी चालतं. तर मी हातानेच करणार आहे. ते छान असं डोळ्याच्या खालून वगैरे तर तुम्हाला चेहरा दिसतच असेल इथं वर, म्हणजे कपाळ कसं वाटते आणि हे खाली कसं वाटते. तर त्याच्यावरनं कळतच असेल CC क्रीमचा मेकअप कसा आहे तो. आणि एकदम छान असा आहे. जास्त डार्क पण नाही वाटत आणि चेहरा एकदम असा पांढरा पण नाही वाटत.
तर कसं वाटतंय तुम्हाला चेहरा? तर एकदम छान असं ग्लो येतोय या क्रीमनी. तर त्यानंतरून आपण त्यावर थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहे. असं टॅप टॅप करत कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची. तर या CC क्रीममध्ये आपल्या स्किनला जो मॅच होईल असा शेड आपण निवडून घ्यायचा असतो. आणि कॉम्पॅक्ट पावडरमध्ये सुद्धा तसंच असतं. तर मी माझ्या स्किनला सूट होईन असं हे घेतलं आहे मिस क्लिअरची CC क्रीम. आणि कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा माझ्या स्किनला मॅच होईन अशीच घेतली आहे. त्यामुळे मग माझा चेहरा जास्त पांढरा नाही वाटत, एकदम नॅचरल लुक येतो आपल्या स्किनसारखाच. तर आता तुम्ही पाहू शकता माझा चेहरा एकदम छान वाटतोय, म्हणजे जास्त पांढरं वगैरे वाटत नाही आहे, एकदम नॅचरल वाटतंय. तर आता मला ॲब्रो पेन्सिलचा वापर करून ॲब्रो आपल्या फिल करायचे आहेत. तर एकदम हलक्या हाताने थोडीशीच लावायची. आणि तर ब्रश असेल तर ब्रशच्या साह्याने लावली ना आपलं ॲब्रो फिल केलं ना तरी पण चालतं. पण आपल्याकडे ॲब्रो पेन्सिल आहे, आपण एकदम साधा सिंपल मेकअप करणार आहे, तर मी ॲब्रो पेन्सिलचाच वापर करते. तर मी ॲब्रो पेन्सिल आता लावली आणि ती थोडीशी या कॉटनच्या साह्याने पुन्हा थोडंसं फिल करून घेते, म्हणजे छान दिसतात ॲब्रो. तर काही जणींना काजळ लावायला पण आवडतं, तसं मलाही आवडतं. तर मी या ॲब्रो पेन्सिलचा, म्हणजे ही काजळ पेन्सिलच आहे, तर त्याचा मी ॲब्रो साठी सुद्धा वापर करते आणि काजळ लावण्यासाठी सुद्धा वापर करते. एकदम थोडंसं लावायचं काजळ, म्हणजे डोळे छान दिसतात. तिथे मी थोडंसं काजळ पण लावून घेतले. त्यानंतर मग मास्कारा वापरणार आहे. तर त्यानंतर आपण लिपस्टिक लावणार आहे. पण लिपस्टिक लावायच्या आधी लिप बाम लावायचं, कारण आपले ओठ असे कोरडे वगैरे असतात. तर पहिल्यांदा लिप बाम लावून घ्यायचं. त्यानंतर आपण छान अशी लिपस्टिक लावून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता आता मी लिपस्टिक पण लावली. त्यानंतर लिपस्टिकचाच वापर करून आपण आपल्याला थोडंसं गाल छान दिसले पाहिजे, गुलाबी गुलाबी. त्यामुळं एकदम किंचित असं थोडंसं लिपस्टिक लावून घेतली. ती छान अशी ब्लेंड करायची.
असा ब्रश वगैरे असेल ना तर त्या ब्रशनी ती लिपस्टिक छान ब्लेंड करून घ्यायची. तर तुम्हाला गाल दिसत असेल गुलाबी थोडेसे, एकदम थोडेसे करायचं, म्हणजे जास्त डार्क नाही वाटलं पाहिजे. त्यानंतर आपण वापरणार आहे आयलाइनर. तर आयलाइनर मी लावून घेतले. आता दिसते म्हणजे एकदम थोडंसं लावले, मला जास्त काही डार्क आवडत नाही. तर असा आपला साधा सिंपल मेकअप आता तयार आहे. तर मी काही जास्त आय शॅडो वगैरे काही वापरत नाही. तर माझी एकदम सिंपल अशी मेकअप करण्याची पद्धत आहे. तर मी ती तुम्हाला आता दाखवली, कारण वटपौर्णिमेचा मी मेकअप करणारच होते, तर म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करूया. तर एकदम साधा सिंपल आहे माझा मेकअप. तर मैत्रिणींनो, असा झाला आपला सिंपल असा आजचा मेकअप. तर एकदम नॅचरल मेकअप आहे, जास्त काही बटबट मी केलेलं नाही. तर आता छान अशी टिकली लावते. तर मैत्रिणींनो, असा हा माझा साधा सिंपल मेकअप तयार झालेला आहे. आणि मी पूर्ण आता दागिनेसुद्धा घातलेले आहे. तर कसा वाटतोय आजचा माझा मेकअप लुक, नक्की कमेंट करून सांगा. तर केसांची सुद्धा जास्त काही मी हेअरस्टाईल नाही केली, फक्त एक छान असा बन घातलेला आहे, म्हणजे आंबाडा घातला आहे. तर साधा सिंपलच छान वाटतो आंबाडासुद्धा आणि मेकअपसुद्धा. तर मी कुठे जायचे असेल ना तर एकदम साधा सिंपल असा माझा मेकअप असतो. जर लग्न वगैरे असेल तर तेव्हा आपण छान मेकअप करतोच. तर तेव्हा आपण फाउंडेशनचा वगैरे वापर करून मेकअप करू शकतो. तर असे साधे प्रोग्राम वगैरे असेल ना तर त्यासाठी आपला एकदम छान असा या CC क्रीमचा वापर करूनच मी मेकअप करते. तर बेस्ट आहे ही CC क्रीम. तर तुम्ही नक्कीच या CC क्रीमचा वापर करून मेकअप करू शकता. तर आजचा माझा हा वटपौर्णिमेचा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट राहिली होती, ती माझी नथ. तर आता मी नथसुद्धा घातली आहे. तर कशी वाटते नथ सांगा. तर असा हा माझा पूर्ण लूक तयार झालेला आहे वटपौर्णिमेसाठी. तर आता मी वटपौर्णिमेला म्हणजे वडाला जाणारच आहे. तर कसा वाटतोय माझा आजचा लूक नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.